मोक्षासाठी असलेलं नाम आपण घ्यायचंय. एक सांगू तुम्हाला, ज्यावेळेस भगवंताची भक्ती करत असताना आपण म्हणतो, आपल्या खास करून महिलांना एक मला म्हणायचंय की आपण घरातल्या 6 ते 10च्या जर मालिका बंद केल्या ना, तर निश्चित तुमच्या भाकरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतील. मी जबाबदारीने बोलतोय. जर जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, तर मला वाटतं तुमच्या सुद्धा भाकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतील. पण त्याला 6 ते 10च्या मालिका महाराज बंद झाल्या पाहिजे. नाहीतर इकडे 6 ते 10च्या मालिका चालू, इकडे भाकरी चालू. आणि महाराज बायकांना एवढं टेन्शन असतं महाराज, एखाद्या वेळेस त्या बाईचा अपघात होणार आहे टीव्हीतल्या आणि मालिका संपली तर महाराज या बायका रात्रभर झोपत नाही, उद्या काय होईल. आपल्या संसाराची चिंता यांना नाही, पण ती बाई मरल का नाही याची चिंता ह्यांना आहे. मग मला सांगा, संसारातनं तुम्ही कसं करणार आहे. आणि ह्याच्यासाठी संसारातनं जर तुम्हाला करायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. अहो, चोकोबरायाच्या बायकोचं बाळणपण माझ्या पांडुरंगाने केलं. एवढी ताकद तुम्ही निर्माण करा ना की भगवंत तुमच्याजवळ आला पाहिजे. न सांगता कळव येते. भगवंताला सगळं कळतं, देवाला सांगायची गरज नाही हो. देवाला वाटलं ना तुमचं काम करायचं, देव तुमच्या घरी येणारच, ते तुमचं काम करणारच. फक्त तेवढी भक्ती आणि ताकद तुमची असली पाहिजे, नाहीतर देव तुमच्याकडे येणार नाही. आजकाल परिस्थिती अशी महाराज, समाजामध्ये आम्ही पाहतो अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करतो. एक नारळ देवाला घेऊन जातात आणि लाख रुपयाचं काम देवाकडून मागतात. काय म्हणतात, एक नारळ घे देवा, पण लाख रुपयाचं काम अडकले, तेवढं काम होऊ दे देवा.